सरांचं काम करून जसं सरांना सकाळी सकाळी फोन आला आणि मला माहिती होतं की आतला आपल्याला हजर व्हायचंय, तर मी ऑलरेडी तयारी करून बसलो होतो. मित्रांनो, मी एक सांगेल तुम्हाला, ह्या माझ्या समर सक्सेस मधल्या 4 वर्षाचा साथ, जर तुमच्या फॅमिलीवर प्रेम असेल आणि तुम्हाला जर थोडीशी सण असेल, तुमच्या मुलाचं फाटकं बनियन बघून, फाटकी चड्डी बघून, स्वतःचे फाटके कपडे बघून, स्वतःच्या लाईफ मध्ये चाललेले असंख्य चॅलेंजेस बघून तुम्हाला जर मोटिवेशन येत नाही, तर जगाच्या पाठीवरचा पैसे घेऊन मोटिवेट करणारा माणूस तुम्हाला मोटिवेट करू शकत नाही. बघा, ज्यावेळेस लाईफ मध्ये स्वतःला मोटिवेशन येत नाही त्यावेळेस आपण मीटिंग मध्ये येतो आणि मीटिंग मधलं आलेलं मोटिवेशन 48 तासाच्या पुढे चालत नाही. मीटिंगचं मोटिवेशन तुम्हाला मीटिंग ऐकून जोरदार इच्छा होते आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण सक्सेस झालो पाहिजे, आपण बी डायमंड झालं पाहिजे, कार घेतली पाहिजे, चांगलं घर बांधलं पाहिजे, आपल्या फॅमिलीचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, फॅमिलीच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतंय. पण मीटिंग ऐकल्यानंतर 2, 4, 8, 10 प्लॅन ऐकले की माणूस डिमोटिवेट होतो आणि स्वतःलाच कारण द्यायला सुरुवात करतो. हे आपल्यासारख्याचं काम नाही, खूप अवघड आहे. हे अंकुश सरला जमलं. अंकुश सर टाय लावून मीटिंग ऐकतात, मीटिंग करतात, चोडकर सर करतात, बरोबर, गणेश सर करतात. असं प्रत्येकाला वाटतं की हे लोक पुढे गेले, पहिले जॉईन झाले होते म्हणून यांना जमलं, आता आम्हाला जमणार नाही. मित्रांनो, उशीर झालाय म्हणून जमणार नाही असं कधी शक्य नाही. उशीर झालाय तर उलट वेग फास्ट होऊ शकतो, तुम्ही वेग दुप्पट करू शकता. जुन्या काळामध्ये एक भांडवलदार सामान्य माणसाला खायचा, जुन्या काळामध्ये एक भांडवलदार एक सामान्य माणसाला खायचा. आजचा काळ एक फास्टर स्लोला खातो. जो माणूस तेज आहे तो स्लो वाल्याला खातो, कारण स्लो वाला विचार करत असतो, बघूया, करूया करूया करूया, आणि तोपर्यंत फास्ट वाला लाईफ मध्ये निघून जातो आणि मग स्लो वाला अजून स्लो होतो. का? त्याला वाटतं आता आपल्याला शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क होता म्हणून तो पुढे गेला. आपण तर अजून स्टार लेवललाच आहोत. मित्रांनो, या मीटिंग मधून तुम्हाला एवढं सांगेल की अंकुश सर, बोला सर, किती वेळ आहे अजून? आहे 15 मिनिटं आहे सर, बोला. 15 मिनिटं आहे ना, ठीक आहे. मनातून बोला, चांगलं एकदम दिल खुला. मला पण ते दिल खुलाच बोलायची अशी इच्छा झाली आहे, पण मी कुणाला बोलू शकत नाही. मी फक्त डायमंड समर सक्सेसचा प्लॅन आणि समर सक्सेसच्या प्रोडक्ट विषयी सांगू शकतो. असं मागच्या 3 वर्षात 4 वर्षात झालंय. पण मला अगदी तुम्ही संधी दिली की तुम्ही तुमची हिस्ट्री जर्नी सांगा. लाईफ बद्दल सांगताना माणसाला असं भारावून येते की आपण मागं जर डोकावून बघितलं तर काय गरिबीत दिवस काढले हो सर. असे गरिबीत दिवस की एका 10 रुपयाच्या वडापावासाठी मीटिंग ऐकायला गेलो आपण. म्हणजे मीटिंग महत्वाची नव्हती, पिक्चर महत्वाचा नव्हता, पण तो आपल्याला रविवारी मेसला जरा चॅलेंज असतात, सुट्टी असते, मग लोक बाहेरच खातात असं त्या मेसवाल्याला वाटतं, आणि एक 10 रुपयाच्या वडापावासाठी आपण मीटिंगला ऐकायला गेलो. अशा परिस्थितीतून आपण येऊन समर सक्सेस मध्ये आज 1,70,00,000 रुपये, नॉट ए जोक, 1,70,00,000 रुपयाचं बँक स्टेटमेंट अर्निंग आहे माझ्याकडं, जे तुम्ही कधी भेटलात मला तर मी तुम्हाला दाखवू शकतो. खूप पैसे भेटले, खूप मान सन्मान भेटला. फक्त आताचं काम जे चालू आहे ते काम म्हणजे टीम डेव्हलपमेंट साठी काम चालू आहे. ज्या लोकांनी मला पैसे कमवण्यासाठी मदत केली, तर माझी जिम्मेदारी बनते, ज्या लोकांनी मला करोडपती बनवलं त्या लोकांना करोडपती बनवायची आज माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून आजही मी या स्टेजला सलग 8 दिवस बाहेर असतो, 8 दिवस 9 दिवस फील्डवर करतो, आणि आपला माणूस, ज्या व्यक्तीचा 20,000 चेक आलाय, तो माणूस काय करतोय, 20,000 रुपयाचा चेक आलेला माणूस पुढच्या आठवड्यात 2 दिवस 3 दिवस काम करत नाही. म्हणजे एखाद्या माणसाला जर दिवसाचा अर्निंग 10,000 रुपये असेल, 15,000 रुपये असेल, अगदी गुरुवार शुक्रवार तर 15,000 येतातच, पण अगदी मधले हे 5 दिवस आहेत त्यात पण 8,000 7,000 10,000 रुपये ऍव्हरेज. मी फक्त बायनरी इन्कम मला महिन्याचं 3 लाख रुपये येतं. तरी मी जर 10 दिवस मार्केटला फिरत असेल तर तुम्ही थोडासा विचार करण्याची गरज आहे. आज विचार करा, ही बाह्य मोटिवेशन जास्त दिवस चालत नाही सर. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन बसा आज या मीटिंग नंतर आणि त्यांना या पुढच्या 6 महिन्यात काय अपेक्षित आहे, छोटे छोटे गोल ठेवा. जसं की बायकोला एक आतापर्यंत 2,000ची साडी घ्यायचो, या 6 महिन्यात मी बायकोला 5,000ची साडी घेणार. छोटं
ठेवा, तुमच्यासाठी 2,000चा ड्रेस घ्यायचे 5,000चा घेणार. छोटं गोल ठेवा, एखादं चांगलं घड्याळ घेणार, आई वडिलांना ड्रेस घेणार. ज्या आई वडिलांमुळे आपण आज मार्केटमध्ये आहोत, ज्या आई वडिलांमुळे आपल्याला आज सक्सेस होण्याचा चान्स किंवा जगण्याचा जीवन मिळालंय आपल्याला, त्या आई वडिलांसाठी काहीतरी एखादी गोष्ट गिफ्ट म्हणा. हे छोटे छोटे टार्गेट ठेवा आणि ते आपल्या बर्थडेशी किंवा तुमच्या कुठल्याही एखाद्या रिलेटेड डेटशी, अॅनिव्हर्सरीच्या डेटशी, आई वडिलांच्या वाढदिवसा दिवशी ती एक को रिलेटेड करून त्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करा. बघा जीवनाला कसा आनंद प्राप्त होतो. आणि जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्हाला खात्री होते की मी काहीतरी करू शकतो. आणि मित्रांनो, जाता जाता एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि थांबतो. हे विमानतळावर रॉकेट, विमान आणि हेलिकॉप्टर तिघ जण एकदा गप्पा मारत बसलेले असतात. तुम्ही तुमच्या गावात मित्रावर बसता की नाही? असेच गप्पा मारत बसलेले असतात आणि गप्पा मारता मारता हेलिकॉप्टर म्हणतात मला तर एवढे मोठे पंख आहेत तरी मी एवढं उंच उडू शकत नाही. विमान म्हणते मला तर पंख आहेत, माय तर खूप लोक वाहून नेऊ शकतो, तरीही मी एवढं उंच उडत नाही. मग रॉकेटला विचारतो बाबा तू कसं काय एवढा उंच जातो, अवकाशात जातो, अंतराळात जातो? तर रॉकेट सांगते बाबा त्याच्यासाठी मागून आग लावून घ्यावी लागते. तुम्हाला दोघांना आग लागलेली नाही म्हणून तुम्हाला लिमिटेड लेवलला राहता येते. तसे जर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आग लावून घेतली असेल किंवा आग लावून घेणार असाल तर 2026 तुमच्या आयुष्यातलं तडजोडीचं, कॉम्प्रोमाइजचं, प्रत्येक गोष्टीसाठी तडजोड करायचं शेवटचं वर्ष असू शकतं. 2027 पासून तुम्ही तुमच्या आयुष्यात पैशासाठी तडजोड करणं थांबवाल, पैशासाठी कोणाला तरी हात पसरवणं थांबवाल अशी सध्या व्यक्त करतो. आणि समर सक्सेस मधील करिअरसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सेल्फ मोटिवेटेड सगळ्यात मोठं रसायन आहे. जिम्मेदारी एक ऐसी दवा है जो एक बार पी ली तो थकने नहीं देती. आणि ती जिम्मेदारी तुम्ही तुमची, तुमच्या टीमची, तुम्ही तुमच्या पूर्ण ग्रुपची घ्याल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय सैन्य, जय सैन्य. थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. खरोखर ही अपेक्षा होती मला की त्यापेक्षा जास्त मीटिंग आज खूप सुंदर झाली. आणि हे तुमची सादगी आज पुनश्च पाहायला मिळाली. रियालिटी आणि तुम्ही जे बोलता ते सत्य राहते, सत्य मनातून बोलता. धन्यवाद, धन्यवाद सर. तरी काही लोकांनी ऍड्रेस केले, आपण त्यांना जाणून घेऊ की आजची मीटिंग त्यांना कशी वाटली. विनायक कत्रे सर, तुम्ही ऍड्रेस केला, बोला सर. हा बोला सर, बोला सर. छान वाटली, काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांच्यापासून. हॅलो, आवाज येतोय, बोला सर. मीटिंग छान वाटली, काहीतरी शिकण्यालायक आहे म्हटलं त्यांच्यापासून. आणि आपण जर केलं तर आपणही त्यांच्यासारखं होऊ शकतो. यस 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 यस. धन्यवाद, धन्यवाद सर. जयंत कालेकर